तरुण पोर सुद्धा खेळतात आणि या सर्वांचा समावेशक खेळ या बांदिवली गावामध्ये आज आपण सगळ्यांना बघायला मिळतोय. किंबहुना यूट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये हा बांदिवलीतील हा खेळाचा महासंग्राम पोचलेला आहे. निश्चितच या सर्व सिस्टीम सपोर्ट सिस्टीमचा मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. नक्कीच रुपेश दादा, बाबू. इथे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं बांदिवलीवाल्यांचं. आणि आतापर्यंत सुरेख अशी ही टीम आपण पाहिली, बांदिवली एकजूटता आपण बांदिवलीची आपण नक्कीच पाहिली. आपण इथले रहिवासी आहेत, काय सांगाल आपल्या गावातून आतापर्यंत जे जे खेळाडू घडले त्यांचे नावे घ्याल का? निश्चितच ह्या गावामध्ये आता हे ओरम चालू आहे, पण या मागील एक 15 ते 20 वर्षापूर्वी या कर्जत तालुक्यामध्ये अंडरआर्म क्रिकेटचं एक मोठं वेड होतं. आणि तुम्ही जर 15-20 वर्ष मागे तुम्ही जाणार, 15-20 वर्षा पाठीमागे तुम्ही गेलात तर आमच्या गावातील एकदा मंदिरामध्ये फेरी मारा. मंदिरामध्ये एक बॉक्स होता आमच्या, साधारणतः प्रथम क्रमांकाची जवळ 20 ते 25 चषक आमच्याकडे होती. आणि त्याचे खरे शिल्पकार होते संजय निमणे, जे तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये बघितले बॅटिंग करताना. नक्कीच एक अफलातून खेळी आपण त्यांच्या बॅटमधून पाहिली. त्याचप्रमाणे एक उगवता सितारा जो इथे बनत होता या बांदिवली गावामध्ये, स्वर्गीय मनीष बाबर, त्याचबद्दल काय बोलाल? सुंदर असा चौकार. मनीष बाबर बद्दल बोलायचं झालं, अतिशय गुणवंत असा खेळाडू, मितभाषी होता, परंतु सगळ्यांशी प्रेमाने आदबीने वागणारा, सगळ्यांना मान सन्मान देणारा, खेळासोबत सुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा एक चांगली मूल्य जपणारा मुलगा. दुर्दैवाने तो आमच्यातून निघून गेलाय. अतिशय मोठी पोकळी या बांदिवली गावामध्ये झालेली आहे आणि ती भरून निघणे कदापिही शक्य नाही. नक्कीच मीही त्याच्या जवळून क्रिकेटवरचं प्रेम पाहिलंय. बांदिवलीमधील सामना कुठेही असो तो आवर्जून जायचा. त्याचप्रमाणे बांदिवली लीगमध्ये सुद्धा त्याचं मोठं योगदान असायचं. प्रत्येक वर्षी बांदिवली लीगची वाट तो पाहत बसायचा. चांगल्या फलंदाजी सोबत चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा त्याचं होतं. दुर्दैव, अतिशय वाईट प्रसंग त्या कुटुंबावरती आला. ईश्वर त्यांना ह्या प्रसंगातून सावरायला निश्चितच संधी देव. वळूया सामन्याकडे. धावसंख्या आपण पाहतोय 6 वरती स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली 6 वरती. चेंडू आतापर्यंत 5 फेकलेले आपण पाहतोय ते रुपेश. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते रुपेश. सामनाकडील चेतन थोडासा बाहेर निघाला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्नाला यश मिळत नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली 6 वरती. एका शतकाच्या समाप्तीनंतर GM11 संघाची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 6 वरती. सुंदर शतक रुपेशचं पाहायला मिळालं. 6 चेंडूची फेकी करत असताना 6 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले. बांदिवली क्रिकेट म्हणजे क्रिकेटप्रती असलेली आत्मीयता आणि एक संघ भावना म्हणून आज इथे सगळे संघ खेळत आहेत. आपण पाहत असाल आत्तापर्यंत 2 सामने झाले. साधारणतः एक 16-17 षटकांचा 20-21 षटके झाली आहेत. कुठलाही गोंधळ नाही, कुठलीही गडबड नाही, कुठलीही स्पर्धात्मक चढाओढ नाही. होतोय तो फक्त विजयाचा जल्लोष. आणि प्रत्येक संघ, आपला विरोधी संघ जरी असला तरी ते आपलं एक कुटुंब आहे. आज जरी आम्ही इथे मैदानावरती प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असलो तरी संध्याकाळी 6 नंतर आम्ही सगळे एकच असणार आहेत. ही भावना ठेवून खेळणारे या गावामध्ये आहेत. आणि निश्चितच ही प्रीमियर लीग ही संघ भावना अशीच पुढे नेत राहील अशी मी अपेक्षासुद्धा व्यक्त करतो. नक्कीच ह्या गावाची एकजुटता ह्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिले व संघाचे दुसरे शतक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत ऋतिक.
त्यांचा सामना करतील दिनेश. पंचांच्या उजव्या बाजूने फेकी करत असताना ऋतिक यावेळी सुंदर टोलवलाय. आवाज तर खणखणीत आहे, फटका तेवढाच खणखणीत आहे का? नक्कीच पंच सांगतात हा असेल दमदार षटकार. कमॉन डीजे. व संघाने नोंद घ्यायची आहे. दुपारचं भर चालू झालं बरोबर 12:09 आपण पाहतोय. सर्व संघांना वेळेचं बंधन असेल, स्पीडअप सामने खेळण्याचे निर्बंध असतील. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल बाद होईल. पहिला हादरा बसेल तो दिनेशच्या स्वरूपात. GM11 संघाला गडी बाद होतोय. अतिशय चांगला असा खेळ दाखवला दिनेशने. तुषारला पुढे आणलंय वन डाऊनला. हा सुद्धा एक तरुण उदयोन्मुख खेळाडू, गोलंदाजी अतिशय चांगली टाकतोय. बघूया तो चेतनला कितपत साथ देतोय. नक्कीच प्लॅनिंग मध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये पाहिलं तर चौथ्या क्रमांकावरती तुषारला पाठवलेलं, मात्र आता कुठेतरी तिसऱ्या क्रमांकावरती आपण तुषारला खेळताना पाहतोय. ऋतिकचा पुढील चेंडू सामना करेल तुषार. यावेळी स्लोअर चेंडू, एक चांगलं हत्यार बोलू शकतो. नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर राहते ती एक गडी बाद 12 वरती. ऋतिक माइंड गेम खेळतोय. षटकार खाऊन सुद्धा त्याने 2 चेंडू निर्धाव टाकले, एक गडी सुद्धा बाद केला. नक्कीच हा कमबॅक खूप सुरेख असा कमबॅक आपण पाहतोय श्री गणेश 11 संघाचा आपल्या संघासाठी खेळताना. नक्कीच ऋतिक आतापर्यंत आपल्या गावासाठी खेळत होता, आपल्या संघासाठी खेळत होता, मात्र आता इथे लीग मध्ये आपल्या छोट्याशा संघासाठी एक चांगली कामगिरी पार पाडत असताना ऋतिक पाहायला मिळतो. एक फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने मारला, मात्र एक धाव मिळेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेतन निमणे यांनी जर षटकार खेचला ती यश निमणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक यश निमणे यांच्याकडून. ऋतिकचा पुढील चेंडू सामना करेल चेतन. चेतन द टायगर. यावेळी सुरेख फटका, माफ करा, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऋतिकचा कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर जी विकेट कमावली, नक्कीच ती खूप गरजेची होती आपल्या संघासाठी. त्यानंतरचा कमबॅक आपण पाहतोय. तिसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती एक सिंगल चोरून दिली. त्यानंतर एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेके करत असताना आपल्याला ऋतिक पाहायला मिळाला. ऋतिकचा पुढील चेंडू सामना करेल चेतन. मोठा फटका घेणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक नैनेश फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कमावतायत, एक धाव चोरतायत. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती एक गडी बाद 14 वरती. षटका समाप्तीनंतर 14 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय ते GM11 संघाच्या. निश्चितच चेतन सुद्धा सध्या माइंड गेम खेळतोय. 2 षटकं त्याने खेळून काढली आहेत. निश्चितच त्यांचा भर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या षटकावरती असणार आहे. साधारण त्या 3 षटकामध्ये 40 धावा त्यांना अपेक्षित असतील. मोठे फटके बसत नाहीयेत. कदाचित सराव कमी असल्यामुळे मोठी धावांची खेळी इथे आपल्याला बघायला मिळत नाहीये. स्पीडअप करायचंय श्री गणेश 11 संघ. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय रुपेश वैयक्तिक पहिले व संघाचे तिसरे शतक हाताळण्यासाठी रुपेश सज्ज होत आहेत. फलंदाजी मार्कवर कॅप्टन चेतन आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा आतापर्यंत पुरेपूर झाल्या नाहीत. 14 धावा, 12 चेंडू 14 धावांची खेळी आतापर्यंत या ग्राउंडवरती आपण पाहतोय. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 वाजून 13 मिनिटं वरती सूर्य तापलाय.
खाली चेतनची बॅट तापते का? या प्रश्नचिन्हावर उत्तर मला वाटतंय शैलेशजी आपण चांगले देऊ शकता. निश्चितच चेतन हा माइंड गेमसाठी ओळखला जातो. संघाची गरज असेल त्यावेळी षटकार चौकारांचा पाऊस सुद्धा त्यांनी यामागे पाडलेला आहे. ज्या टीममध्ये चेतन असतो कमीत कमी उपविजेतेपद तरी फिक्स असतं. बघूया आता ह्यावेळी ते जेतेपदासाठी काय करतात ते. षटकार तर निश्चितच बघायला मिळणार, बघूया. पण तेवढ्याच ताकदीचा बॉलर रुपेश. नक्कीच अनुभव आणि कुठेतरी यंगस्टर चेतन या दोनांमधलं हे युद्ध आपण पाहतोय. कोण जिंकतं हे युद्ध पाहणं वावगं ठरेल. यावेळी मोठा फटका खेळणारच होते, मात्र कुठेतरी व्हेरिएशन मध्ये कमी. चेंडू लांब ठेवतात बॅट्समन पासून ते गोलंदाज रुपेश. पहिलं शतक सुंदररीत्या हाताळलं. आता दुसरं शतक त्यांचं वैयक्तिक तेवढ्याच सुंदररीतीने हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात रुपेश. मागील सामन्यामध्ये सुद्धा सुंदर कामगिरी पार पाडली. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच ठरले. या सामन्यामध्ये सुद्धा आपली दावेदारी पेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश बाबर 42 वर्षाचा तरुण आपल्या चेंडूवरील नियंत्रण आपल्या काबूत ठेवतोय. ज्याप्रमाणे घोड्याचा लगाम त्याच्या जॅकीच्या हातामध्ये असतो तसे बॅट्समनची बॅट त्याने आपल्या हातात ठेवलेली आहे. अजिबात मोठे फटके मारून देत नाहीये. नक्कीच बॅट्समनचीच नाही तर पूर्ण संघाची लगाम आपल्या हातात ठेवताना पाहायला मिळतात रुपेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते. धाव संख्या पोहोचते ती एक गडी बाद 14 वरतीच, माफ करा 15 वरती. अनुभव किती महत्वाचा असतो हा तुम्हाला रुपेशच्या खेळावरून दिसत असेल. वेगात पळतोय पण चेंडूमध्ये स्विंग बघा त्याचा. नक्कीच हा इतक्या वर्षाचा कमावलेला अनुभव तो आपल्या समोर आपल्या यंगस्टरना दाखवतोय. तो त्यांना चॅलेंज देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय चेंडू होता, काय चेंडू होता. गडी बाद होतोय. मोठा फटका, मोठा हादराची या 11 संघासाठी तुषारच्या स्वरूपात तुषार बाद होतो. सुंदर गोलंदाजी, सुंदर अनुभव, त्याचप्रमाणे सुंदर एक मार्गदर्शन त्यांच्या संघाकडून त्यांना केलं जात आहे. यावेळी जयवंतसाठी हा चेंडू हलक्या त्याने टॅप केलाय. ऑफ साईडला चेंडू ढकललाय, पुश केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव कमावण्यात यशस्वी ठरतात. एक धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 16 वरती. 5 चेंडूचे फेके करत असताना आतापर्यंत रुपेश एक विकेट कमावले. त्याचप्रमाणे 2 धावा खर्च करत असताना रुपेश पाहायला मिळाला. रुपेशचा पुढील चेंडू असेल चेतनसाठी, जो बांदिवलीतला एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो असा चेतन. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षण पोहोचतील. मिसफील्ड गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. त्याचा पुरेपूर फायदा चेतन घेत आहेत. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण करतील. धावसंख्येत वाढ होते. 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 2 गडी बाद. निश्चितच बाउंड्री गेली. ही प्रीमियर लीग आयोजित करणारे जे आमचे गावातील तरुण खेळाडू आहेत हे निश्चितच रुपेशची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहत असतील तर निश्चितच पुढच्या वर्षी आयकॉन खेळाडू म्हणून रुपेश बाबरचा समावेश करायला काय हरकत नाही असं वाटतंय. नक्कीच याही वर्षी त्याचे दावेदार ते ठरतायत रुपेश बाबर. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच पाहतोय रुपेश यांना. ह्याही मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली त्यांच्या स्वरूपात. जास्त धावा खर्च न करता एक चांगलं शतक हाताळलं. नक्कीच आता तिसरं शतक हाताळण्यासाठी श्री गणेश 11 संघ कोणावर भरोसा ठेवतो. स्वर्गीय मनीष संजय बाबर
प्रतिष्ठान आयोजित बांदिवली प्रीमियर लीग 2024-25चं हे 5वं पर्व आपण पाहतो. या पर्वामधील तिसरा सामना आपण पाहतोय तो श्री गणेश 11 वर्सेस GM11 संघ. या दोन संघांमध्ये फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मधील तिसरं शतक चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तिसऱ्या शतकासाठी येत आहेत, माफ करा, चौथ्या षटकासाठी येत आहेत गोलंदाज जगदीश. त्यांचा सामना करतील फलंदाज जयवंत. नक्कीच मागील सामन्यामध्ये जयवंतची फटकेबाजी पुरेपूर होते, मात्र संघाचा तेवढा सपोर्ट त्यांना पाहायला मिळाला नाहीये. यावेळी हलक्या हाताने पुढे खेळलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अडवतील तिथपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. कुठेतरी विकेट होती, मात्र तेवढी फेकी सुंदर आपल्या पाहायला नाही मिळाली. त्याच्या स्वरूपात एक धाव वाटते. धाव संख्या पोहोचते ती 2 गडी बाद 21 वरती. चौथ्या शतकातला पहिला चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. स्पीडअप करायचं आहे. अजून सुद्धा आपल्याला 4 सामने खेळवायचे. 5-5 षटकांचे हे सामने जर खेळायचे असतील तर नक्की सर्व संघांना आपली जिम्मेदारी पार पाडावी लागेल. वेळेअभावी सामने संपवावे लागतील. यावेळी काय चेंडू होता, काय चेंडू होता. पूर्णपणे बीट करतायत चेतनला. चेतन काहीही करू शकले नाहीत. चेंडू निघून जातोय. विकेट किपर संघ मालक नयनेश निमणे यांच्याकडे. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या पोहोचली ती 2 गडी बाद 21 वरती. जगदीशचं चौथं शतक आपण पाहतोय. तिसरा चेंडू. यावेळी लाईन लेंथ सर्वच चुकीचं आपल्या पाहायला मिळालं. तेच पंच आम्हाला इशारा करतात की हा वाईट चेंडू असेल, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. सफेद चेंडूची फेकी करत असताना कुठेतरी लाईन लेंथ टप्पा, नक्कीच कट्ट्यावरच्या गप्पा, घरात पप्पा आणि मैदानावर टप्पा हे खूप गरजेचं असतं. यावेळी सुंदर फटका आहे. चेंडू दोन धावांसाठी एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला चेतनचा. जगदीशचा पुढील चेंडू सामना करतील चेतन. आता कुठेतरी हात खोलावे लागतील. आता कुठेतरी मोमेंटम चेंज करावा लागेल आणि तोच करतायत. फटका तर खूप सुरेख आहे. सीमा पार षटकार. चार चेंडू आणि 30 धावा आपण पाहतोय. चौथ्या शतकातील 4 चेंडू. आमचे स्कोरर सांगतायत की पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले, तर नंतर दुसरा चेंडू निर्धाव असेल, तिसरा चेंडू वाईड होता, त्या कारणाने तो मोजला जाणार नाही. तर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथा चेंडू आत्ताचा असेल तो 6 धावांचा. जगदीशचा पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पुढे पुश केला. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव नक्कीच प्राप्त झाले. दुसरी चोरटी धाव सक्सेस होते का? पंचाकडे दात मागितली जाते. पंच दात फेटाळत आहेत. 2 धावेने धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या पोहोचली ती 2 गडी बाद 32 वरती. 5 चेंडूंची खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. जगदीशच्या स्वरूपात जगदीशने 5 चेंडू फेकत असताना आपल्याला पाहायला मिळाले 12 धावा खर्च केलेत. एक महागडे शतक असं श्री गणेश 11 संघासाठी असेल. यावेळी फुलटा चेंडू पुरेपूर फायदा घेत आहेत. चेंडू पाठवताय सीमा पार षटकार. कमांड डीजे. 200 आणि 200 400 रुपये झाले चेतनचे.
धन्यवाद डीजे. स्पीडअप करायचं आहे. फील्ड टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. श्री गणेश 11 संघ बघा 6 वाजता सूर्यास्त होणार आहे आणि शिल्लक राहिले तास फक्त 5 आणि आपले सामने खेळायचे 4. त्यामध्ये जेवणाची सुट्टी असणार 1 तास. कसं शक्य होणार? या इनिंग मधील शेवटचं शतक आपण पाहतोय. घेऊन येतात ते संदीप. या त्याने पुश केलाय. एक क्लासिक शॉट आपण पाहू शकतो. अक्षय निवडे नवरदेव जयवंत यांच्या स्वरूपात एक क्लासिक शॉट पाहायला मिळाले. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरसावले. नक्कीच सिंगल डबल हे खूप गरजेचे असते क्रिकेटमध्ये. मी अशी विनंती करतो, चेतन निमणे यांना मी 400 रुपये देणार आहे. यावेळी पंचाकडून दात मागितले जाते. वाईटची आणि पंच दात स्वीकारतात. एक वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव जोडली जाईल. धाव संख्या पोहोचते ती 2 गडी बाद 40 वरती. शेवटचं शतक हाणामारीचं शतक म्हणून ओळखलं जातं. ते हाणामारीचं शतक पार पाडतायत का चेतन? नक्कीच प्रयत्न तर तेच आहेत. माझ्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत नाही. एक लक, एक नशीब हे असतं, ते कुठेतरी आपल्याला मागे पडताना पाहायला मिळतं चेतनचं. नक्की चेतन हे नशिबावर नाही तर आपल्या कर्तृत्वावर. 43 वरती नक्कीच आतापर्यंतचा हाय स्कोर. धन्यवाद डीजे. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये निश्चितच आपल्याला एक षटकार बघायला मिळाला तर अतिशय चांगला असा खेळ होईल, चांगला असा स्कोर होईल. नक्कीच यानंतर होणारा सामना असेल टीम स्वराज्य 11 वर्सेस ओवी राघव 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पंचाकडे दात मागितले जाते. वाईटचे पंच दात स्वीकारतायत. एक वाईडने अतिरिक्त धाव जोडली जाईल. नक्कीच हे सिंगल डबल वाईड हे कुठेतरी आपल्या संघाला मागे खेचतात. पुढे आपण चेस करताना ह्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात. संदीपचा हा चेंडू एक निर्धाव चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू आपण पाहायला मिळाला. धाव संख्या स्थिरावली ती 44. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आपण पाहतोय. 5वे शतक समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना संदीप एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली संदीपकडून. संदीपचा हा पुढील चेंडू आणि आता सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी संदीपची. चेतन बाद होतोय. धाव संख्या ही आपल्याला पाहायला मिळाली ती 44. 44. 45चं आव्हान असेल. 30 चेंडू 45 असं हे माफूक आव्हान आपल्याला पाहायला मिळते ते श्री गणेश 11 संघाला. ओवी राघव 11 संघ धन्यवाद टीचर. स्वराज्य 11 आणि तसेच ओवी राघव 11 या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय.
विनंती करतो शैलेश निमणे यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी होईल. स्वराज 11 कौल मागतायत आणि कौल पडतोय तो ओवी राघव 11 संघाच्या पदरात. यानंतर सेकंड इनिंग साठी मी समालोचनासाठी बोलवतो आमचे मित्र मनोज देशमुख वाईस ऑफ वांगणी. पुढील सुमधुर आवाज हा त्यांचा तुम्ही ऐकाल. थँक्यू सो मच रोहन. तर पुनश्च सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं बांदिवली प्रीमियर लीग पर्व 5वं यामध्ये सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. तर पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना GM 11 या संघाने एकूण धावा उभ्या केल्या. त्या धावफलकावरती 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. श्री गणेश 11 या संघासाठी. चला फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या दिशेने यायचं आहे. श्री गणेश 11 संघ दोन्ही सलामीवीर आपण वेळेचं भान ठेवून वेळेचं भान राखून त्वरित मैदानाच्या दिशेने यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज चेतन निमणेच्या बॅट मधून आपण या मॅच मध्ये 2 षटकार पाहिले. आता गोलंदाजी करत असताना त्याला इकॉनॉमिकल स्पेल हाताळावा लागेल. तर बघा 45 धावांचं आव्हान स्वीकारत असताना सलामीवीर स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिक. त्याच्या समवेत त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला मयूर आणि हे आव्हान डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज चेतन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्लेचा इशारा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम ऑफ क्रिकेट. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. बीड ऑन आणि डीप स्क्वेअर लेग. बघा पहिला चेंडू शॉर्ट पिच शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल पॉवरफुल. चेंडू झाला फाईन लेग मध्ये फरार. रन्स मिळतील 4. येतोय ऋतिकच्या बॅट मधून पहिला संघर्षमय चौकार. इथे बघा लॉफ्ट रेट केलाय हवेमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन. टिट फॉर टॅट. जशास तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. ज्या ऋतिकने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला त्याला मात्र आता माघारी धाडलाय. पहिला धक्का पहिला गडी बाद. ऋतिक बॅक टू द डगआउट.
चला फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. वेळेचं बंधन आपण राखायचं आहे. चेतन एक्सपिरियन्स आहे, तो झोकावा लागेल. बांदिवली गावासाठी आपण नक्कीच क्रिकेट खेळताना चेतनाला पाहिलं असेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका त्याला आता इथे पार पाडावी लागेल. पुन्हा एक लेफ्ट आर्म बॅट्समॅन. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू हलक्या हाताने टॅप केलंय. दरम्यान शॉट थर्ड मॅन मध्ये सिंगल जोडली जाईल. धावसंख्या 3 चेंडूंच्या अंती धावफलकावरती पाहायला मिळेल 5 धावा. पॉवर प्लेचं षटक. चांगलं क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चांगले फाईट या दोन संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे असेल श्री गणेश 11 तर त्यांना अपोज करण्यासाठी GM11. पुन्हा एकदा हलक्याने टॅप केलाय. शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करणार तोपर्यंत मिळतील या 2 धावा. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि 2 धावा देखील प्राप्त केल्या. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 7 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेट विश्वातील सर्वात सुंदर आकडा. भारतीय क्रिकेट फॅन्स ज्याचे दिवाने आहेत तोच लकी नंबर अर्थात महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना श्री गणेश 11 हा संघ. ते बघा आणखीन एक चांगला फटका. गॅप मध्ये हलक्या हाताने चेंडू खेळून काढले. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन जयेशच्या माध्यमातून तुम्हाला मयूरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू खेळले तर अगदी शांत डोक्याने 4 धावा 2 चेंडू त्याने जमा केल्यात आणि संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 9 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका. येथे फेकी थोडीशी खराब आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 10 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस 1 विकेट. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतोय. चला जाऊया डीजे मास्टर डीजे रॉनीकडे देऊया एक सुवर्ण संधी. थँक यू सो मच डीजे मास्टर. तो गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज दिनेश सज्ज झालाय. दिनेशकडे अनुभव आहे, भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स याला पूर्णपणे झुकावा लागेल. इथे जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल ना तर दिनेशला निर्धार चेंडू हाताळावे लागतील. विकेटचं पतन त्याला करून द्यावं लागेल. दिनेशच्या खांद्यावर त्याला भल्ली मोठी जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे, ती त्याला पूर्णपणे पार पाडावी लागेल. इथे बघा चांगला फटका आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू खेळून काढाय 1 बाउंस सीमारेषा पार. ना भय ना भीती, आम्ही फक्त छत्रपती. छत्रपतींचा हा छावा ठोकतोय 4 धावा. थँक्यू. फलंदाज मयूर ना खूप चांगली कामगिरी करतोय. मयूरच्या बॅट मधून आतापर्यंत एकूण धावा जमा झाल्यात त्या 9, ज्यामध्ये 1 सिंगल 2 डबल आणि 1 चौकार. एक महत्वपूर्ण इनिंग तो आपल्या संघासाठी साकारतोय. तोच मयूर पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज दिनेश. इथे बघा
म्हटलं होतं मयूर मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, त्याने टासून भरली. याला जवाब देखना फटका. पुन्हा एकदा चेंडू फाईनली सीमारेषा बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट्स फॉर अन गुड शॉट. थँक्यू डुझे मास्टर. अप्रतिम संगीत आपण देखील ऐकवताय. जय अतुल. महाराष्ट्रातील नवी, भारतातील नवी तर साता समुद्रा पल्ल्याड आपल्या नावाची चर्चा करणारी ही जोडी तुम्ही सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. बघा ओव्हरपिच चेंडूचा बॅटची कडा. क्षेत्ररक्षक करतोय मिस्टेक. इथे हा झेल पकडायला पाहिजे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. समीकरण मात्र मैदानात कुठेतरी चुकीचे ठरताना दिसतंय. ज्या मयूरने आतापर्यंत 12 धावा लगावल्या, त्याच्यामध्ये 2 चौकार आहेत. त्याचा झेल ते ड्रॉप होतोय. ते धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 19 धावा. कुठेतरी कंजूस गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू हाताळले लागतील, अन्यथा हा सामना श्री गणेश 11 हा संघ सहजरित्या आपल्या खिशामध्ये जमा करेल. विजयाची चाहूल त्यांना आहे. पहिली मॅच त्यांनी जिंकले. ते बघा लॉफ्टेड फटका. जणू काय चेंडूवरती बॅट फेकून दिली असं वाटलं. फलंदाज जगदीश. तर मयूरसाठी सुवर्ण संदेश षटकार लगावला तर सुभाष निमणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज का लावलंय माझ्यावरती हे सांगत असताना मयूर. चला 500 रुपये आपण कमिटीकडे जमा करायचे आहेत. सुभाषजी निमणे, थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू सो मच. लाजवाब क्रिकेट मयूरच्या माध्यमातून या इनिंग मध्ये अक्षरशः बरसलाय, बहरलाय. खूप मोठे मोठे फटके त्याच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळतात. चौकार षटकारांची आतिषबाजी तो या मॅच मध्ये करतोय. लाजवाब क्रिकेट हाकार माजवलाय मयूरने. पुन्हा एकदा बघा लाजवाब क्रिकेट. देखना दिमाखदार सोहळा. जणू क्रिकेटची पंढरी बांधवलीमध्ये सजली आहे आणि या पंढरीमध्ये जणू काय मयूर नावाचं हरिपाठ तुम्हाला इथे पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा खर्च करतोय हा गोलंदाज दिनेश. एकीकडे होता अनुभव आणि दुसरीकडे होता मात्र युवा फटकेबाजी, युवा फलंदाजी. आक्रमक पवित्रा स्वीकारला तो मयूरने. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार, 1 षटकार, 2 दुहेरी धावा आणि 1 सिंगल. 2 सिंगल. आतापर्यंत एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 30 आणि मयूरने केल्यात वैयक्तिक 24. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 15 धावेची गरज. इथे कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोलंदाज चेतन निमनेला. इक्वेशन तर खूप सोपी झाली आहे श्री गणेश 11 या संघासाठी. बघा पहिले 2 मॅच आपण जर पाहिल्या असेल ना तर पहिल्या 2 मॅच मध्ये धावा डिफेन्स केल्या आणि ही जर मॅच आपण पाहतोय ना तर असं वाटतं की अगदी सहजरित्या श्री गणेश 11 संघाचे फलंदाज शिरकाव करतात. याचं कारण सेन्सेबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची घाई नाहीये. चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूंचा समाचार हे या इनिंग मध्ये पाहायला मिळालंय. जे पहिल्या 2 इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल ना तर चेस करताना पाहायला मिळालं नाहीये. खूप सेन्सिबल बॅटिंग. जगदीश आणि मयूर ही जोडी बघा. जगदीशने देखील ओळखलंय मयूरच्या बॅट मधून चांगले फटके येतात, त्याला मात्र तो लगेच स्ट्राइक वरती आणतोय. दॅट्स कॉल्ड क्रिकेट. अनिश्चितता हा खेळ
ते बघा शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट टर्म पुल पुल झालाय सक्सेसफुल पॉवरफुल क्षेत्ररक्षक करतोय मिस्टेक त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषा पार वाघाची दाढ खोदला पहाड छत्रपतींचा हा छावा ठोकतोय 6 धावा बिगिट षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. खूप चांगले बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. फुलर लेनचा हा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार उचलून फेकी करणार तोपर्यंत मिळते सिंगल. लाजवाब लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. येथे चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज मयूर. नक्कीच थोडासा फ्रस्ट्रेट असेल स्वतःवरती नाराज असेल. पहिल्या ओव्हर्स मध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या आणि या ओव्हर्स मध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळले तर क्षेत्ररक्षकाची साथ त्याला कुठेतरी मिळत नाहीये आणि धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 38 रन्स ऑन बोर्ड 38 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. आउटसाइड द लेग स्टंप इट इज अ वाईट. $39 39 धावा दाफलकावरती जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. ओव्हर पिच होता फेकून दिलाय चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार झाला फरार. येतोय जगदीशच्या बॅट मधून दिमाखदार चौकार. दोन धावेची आता फक्त गरज असेल. येथे बघा नक्कीच नशिबाची साथ आहे आणि हा सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय श्री गणेश 11 या संघाने. हार्ड लक टीम GM11. चला मयूर आपण त्वरित यायचं आहे. 10 चेंडू 31 धावेची एक वाजवी इनिंग आपण साकारली तर मयूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच.